श्रोतो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं दत्तदास या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतो, श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कल्पवृक्ष. कलियुगामधील दुःख, दारिद्र्य, पीडा आणि सर्व पापताप हरण करण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र. भगवान श्री दत्तात्रयांचे ग्रंथ स्वरूप म्हणजे श्री गुरुचरित्र. आपल्या अनेक इच्छित कामना पूर्ण करण्याचे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र. म्हणूनच आपल्यापैकी अनेक दत्तभक्त श्री गुरूंचे दास या श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. आणि या पारायण कालखंडामध्ये मनोभावे पारायण केल्यानंतर आपल्याला अनेक दृष्टांत होतात किंवा दिव्य असे अनुभव येतात. परंतु सर्वांनाच या कालखंडामध्ये असे अनुभव येत नाहीत. मग श्री गुरुचरित्र हा सिद्ध ग्रंथ असे म्हटले जाते. मात्र काहींना अनुभव येतात आणि काहींना नाही. असे का बरं होते? कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला असे अनुभव येत नाहीत? कोणत्या कारणांमुळे आपल्याला असे दृष्टांत होत नाहीत? याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. आपल्या मनामधील जी जिज्ञासा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. चला सुरू करूयात आजच्या विषयाला की काहींना श्री गुरुचरित्र पारायणाचे अनुभव का येत नाहीत, तसेच सर्वांना दृष्टांत का होत नाहीत. परंतु विषयाला सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. अनुभव का येत नाहीत याची अनेक कारणे आहेत. दत्तभक्त कोणत्याही उपासनेचे अनुभव येण्यासाठी प्रथम शरीर आणि मन शुद्ध असावे लागते, तरच अनुभव लवकर येतात. उदाहरणार्थ, जर मांस, दारू इत्यादी अभक्ष्य जर आपल्याकडून भक्षण झालेले असेल तर अनुभव लवकर येणं कठीण आहे. मात्र तरी पण धीर न सोडता अभक्ष्य भक्षण पूर्णपणे बंद करून गोमूत्र पिऊन शरीर शुद्ध करून घ्यावा. तसेच पूर्वी आपल्याकडून जे काही चुका झालेल्या असतील, अभक्ष्य भक्षण झालेले असेल, त्याबद्दल श्री दत्तगुरूंची मनपूर्वक क्षमा मागावी. म्हणजे काही पारायण झाल्यानंतर आपल्याला अनुभव येऊ लागतील. श्रोतो, श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे. त्याचे अनुभव निश्चितच येतात. गुरुचरित्राचे केलेले वाचन हे कधीच वाया जात नाही, परंतु शरीर आणि मन जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा सतत प्रयत्न करावा आणि भगवान दत्तात्रयांना संपूर्ण शरण जाऊन पूर्ण भक्तिभावाने पारायण करावे. आणि असं केल्यास अनुभव हे निश्चितपणे येतात. फक्त थोडा संयम बाळगणे महत्वाचे आहे. याचा एकूणच अर्थ काय? तर आपल्या प्रारब्ध वशामध्ये आपल्याकडून काही पापकर्म घडली असतील तर त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी काहींना वेळ लागतो. तर काहींचे कर्म अल्प स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना लवकर महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. परंतु महाराज अनुभव देत नाहीत, दृष्टांत घडत नाहीत, म्हणून सेवा बंद करावी असा याचा अजिबात अर्थ होत नाही. थोडा संयम जर असेल तर महाराज निश्चितपणे दर्शन देतात आणि आपल्या मनोकामना, इच्छित कामना पूर्ण होतात. असा या ग्रंथाचा दिव्य असा अनुभव आहे. गुरुचरित्र हा सिद्ध ग्रंथ आहे, कल्पवृक्ष आहे. त्यामुळे आपल्याला फळ हे अवश्य भेटेलच. फक्त संयम, मनामध्ये इतरांविषयी आदर, स्नेह, परस्त्री, परान्न यांचा त्याग केला, मनामध्ये महाराजांची भक्ती वाढवली तर दत्त महाराज नक्कीच अनुभव देतात आणि श्री गुरुचरित्राचे पठण सफल झाल्याशिवाय राहत नाही. आशा आहे आज या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आणि आपल्या मनातील जे काही संकल्प असतील, प्रश्न असतील, त्यांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याविषयी सुद्धा आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही त्याचे लवकरच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा.
चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.